आयुष्याच्या वेड्या वाकड्या वळणावर चाचू आला आजवर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय, पण हा कुटी स्वतःला न सावरता, कारण ब्राह्मण कुलात माझा जन्म झाला आणि ब्राह्मण कुलात जन्म झाला असताना सुद्धा आज हा कुटी एक तरुणेखोर म्हणून वावरतो आहे. पण याला जर का कारण असेल तर हा राक्षसरूपी समाज, या राक्षसरूपी समाजाला, या ब्राह्मणाला आज दरोडेखोर होण्यासाठी भाग पाडलेला आहे. याच्या मुळाचे कारण म्हणजे माझ्या पित्याची केलेली अवस्था. खरंच आज जर का माझ्या पित्याची अवस्था पाहिजे तर माझ्या पित्याचा झालेला असताना या राक्षसरूपी समाजाला, त्याला या ब्राह्मण समाजातून हद्दपार करण्यात आलेला आहे. माझ्या पित्यांच्या शरीरातून रक्तपूकचा भळाभळा वाहत होता, पण या राक्षसरूपी समाजाला काळीची किंमत दया न दाखवता त्यांना या ब्राह्मण समाजातून हद्दपार करण्यात आलेला आहे. खरंच देवा, आज ही त्यांची झालेली अवस्था, आज ही झालेली त्यांची अवस्था खरंच मला पाहवत नाही. आणि त्याच वेळी या कुटीला ठेवलेला आहे की कुणाच्याही बाई आत्मविश्वास गहाण न ठेवता वाटेत तो कोणी धनिक दिसेल त्या धनिकाला लुटावं, त्याच्याकडे असणारी संपत्ती हस्तगीत करावी आणि पोटाची खळगी भरावी, हाच उपक्रम चालू आहे. पण देवा, माझ्या पिताजीची जी अवस्था झालेली आहे ती लक्षात आल्यानंतर हे मन अगदी नाही मानवत आहे, नाही मानवत आहे. मनाला माझ्या घोर लागून राहिलेला आहे, त्यांची चिंता लागून राहिलेली आहे. याच्या मुळाचे कारण हा राक्षस रूपी समाज. म्हणूनच देवा, काय होई कधी जन्मताच दरोडेखोर किंवा खरंच असं होत असतं. याच्या मुळाची कारण काय असेल तर हा समाज आणि परिस्थिती त्याला दरोडेखोर किंवा अपराधी बनवण्यासाठी कारणीत असतं. तरी पण बरेच दिवस झाले माझ्या पित्याची गाठभेट झालेली नाहीये. कधी एकदा माझ्या पित्याला पायी असं झालंय, तरी पण या क्षणाचा त्याग करावा आणि पित्याजींना जाऊन काय दुर्भाग्य या मार्गाने मार्ग करीत असतात.
सारखा या जंगलामध्ये फिरतोय. त्या अरण्याच्या ठिकाणी आमचं वास्तव. एक ब्राह्मण असूनही आज या अरण्याच्या ठिकाणी राहावं लागतंय. काय आमचं दुर्भाग्य. आणि याला कारण काय असेल तर आम्हाला झालेला हा महारोग, महाकृष्ट असा रोग. आमच्या अंगातून भळाभळा रक्त वाहतोय, तू वाहतोय. म्हणून या ब्राह्मण रूपी समाजाने आम्हाला दूर केलंय, आम्हाला वाळीत टाकलंय. हे देवा, परमेश्वरा, असं कुणाच्याही वाट्याला येऊ देऊ नको रे. आम्ही ब्राह्मण कुलात आमचा जन्म झाला. वेद वक्ता ब्राह्मण, शास्त्रशुद्ध पंडित असा आमचा नाव लौकिक. पण काय झालं देवा, हा महाभयंकर असा रोग तू माझ्या वाट्याला दिलास. माझा बाळ लहान होता, माझी पत्नी आम्हाला सोडून गेली आणि एवढंच ते पिल्लू मी माझ्या हाताने खेळवलं. त्याला लहानाचं मोठं केलंय. पण तो बाळ त्या माझ्या खांद्यावर खेळला. पण कित्येक दिवस झाले अजून त्या बाळाची भेट झाली नाही. या समाजानं आम्हाला वाळीत टाकलं. म्हणून या अरण्याच्या ठिकाणी, या नदीच्या ठिकाणी एका झोपडीमध्ये राहतोय. पण देवा, हे असं दुःख का दिलंस आमच्या वाट्याला? प्रत्येकाच्या वाट्याला सुख, पण माझ्याच नशिबाला दुःख आलंय देवा, दुःख आलंय. एक धागा अजून या झोपडीपर्यंत त्याचा येणं झालं नाही. माझ्या जन्मदात्या बापाला कधी एकदा पाहिन असं झालंय. लवकरात लवकर जाऊन आपण आलेल्याची जाणीव करून द्यावी, हेच खरं. बाबा, हा आपला लाडका पुत्र कुठे आपल्या चरणी नतमस्तक होतोय. परमेश्वर तुला सुखी ठेवेल. पण बाबा, जर का तुमच्या पूर्ण शरीराचं मी निरीक्षण केलं असेल तर तुम्ही चिंतित दिसतात. तर ही तुमची चिंता करण्यासाठी आज मी तुमची चरण सेवा करणार आहे. माझी त्याच्यासाठी ही चरण सेवा तुमच्यासाठी बाबा.
दैवतीय बाबा माझे किती शांत आणि समाधान वाटतंय. बरेच दिवस झाले पिताजी आपली भेट नाही. मी काही कारणास्तव खूप दिवस बाहेर होतो. आज बऱ्याच दिवसांनी हे तुम्हाला पाहून खरंच खूप मन बघून आलंय. बैस. होय पिताजी. अरे मला सांग, असं काय ते? मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा पिताजी. मला असं एक समजलंय, या समाजाने मला सांगितलंय असं काय सांगितलंय पिताजी? की तू जुगार खेळतोय, काय? वेश्येच्या माडीवर जातोय, आणि एवढंच नव्हे तर तू मदिरा पण प्राशन करतोय. पिताजी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की झोपडीच्या बाहेर जायचं नाही म्हणून. अरे कित्येक दिवस झाले या झोपडीत बसून कंटाळा आला होता. पण मी तुम्हाला बाबा सांगितलं होतं ना तुम्ही झोपडीच्या बाहेर जाऊ नका म्हणून. माझ्या कशाला बाहेर प्रश्नाचं गेला? उत्तर दे. मी जो प्रश्न केलाय त्याचं उत्तर दे मला. मग पिताजी तुम्ही कोणावरती विश्वास ठेवताय? या समाजावरती ज्यानं आपली इतकी अवहेलना केली त्या समाजावरती तुम्ही विश्वास ठेवताय? बाळा, या समाजावर विश्वास नाही, पण तुला माझ्या रक्ताची शपथ आहे. पिताजी ऐकायचं असेल तर ऐका. होय मी मदिरा प्राशन करतो, मी वेश्येच्या महाली जातो, मी सत्ता जुगार खेळतो. तू मदिरा प्राशन करतोस, नाही वेश्येच्या माडीवर जातोस. या राक्षस रूपी समाजानं आज नाना त्यांची अवहेलना करायला लागलीये. हा तुझा भाव तुटलाय रे. अरे हेच शब्द तुझ्याकडून ऐकायचे होते. या समाजाने सांगितलंय. पिताजी ना बिलात माझा, ना बिलात माझा. बाजूला मला हात ही लावू नकोस. ना असं नाही अरे होणार का पिताजी. तुला तुझा जन्म झाला. पिताजी ब्राह्मण कुळाचा तुम्हाला पुळका. अरे या समाजाने आम्हाला जरी वाईट टाकलं असेल, पण हे जे तुला व्यसन लागलंय ते वाईट आहे. पण पिताजी मला काहीच समजलं नाही. हे आपोआप होत गेलं आणि सट्टा जुगार वेश्येच्या महाली या सगळ्या गोष्टींची मला लागली. खरंच मला माफ करा पिताजी, मला माफ करा. अरे तू माफीच्या योग्य नाहीस, म्हणून आज तुला इथून मी हातपार करतोय. आणि एवढं जर का तुला असेल तर नाही, पिताजी, नाही. हे पहा वेश्येच्या माडीवर जातोस, पिताजी, जुगार खेळतोस. याच्या पूर्वी मी आपलं या ठिकाणी येऊन आपल्या चरणाला स्पर्श केला. पण पिताजी जर का तुम्ही सांगून ऐकत नसाल तर हा तुमचा पुत्र न होता तुमच्या समोर वैरी म्हणून उभा राहणार आहे. स्वतःच्या बापासमोर बोलतोय, लक्षात ठेव. मग बघूया पिताजी, तुम्ही जर का माझ्याशी दोन हात करण्यासाठी तयार होत असाल तर माझाही नाविलाज आहे. त्याला तू आव्हान करतोय. मग चला अजूनही तुम्हाला शेवटची संधी देतोय. बाप आहात, बापासारखे राहा आणि या ठिकाणी माझा मार्ग मोकळा करू द्या.
बघूया पण जर का तुम्ही मारत असाल करत असेल. तर माझाही नाईलाज आहे. दोन हात करण्यासाठी तयार झालात. याच्या पुढे या झोपडीच्या बाहेर जायचं नाही. ते वेळेत खायचं आणि झोपडीमध्ये जायचं. माझं दुर्भाग्य. याच्या पुढे जर का तुम्ही जाण्यासाठी तयार झाला असाल तर या कुटीराची गाठ आहे एवढं लक्षात ठेवा. पुन्हा मला झोपडीच्या बाहेर तुम्ही दिसता कामा नये. निघालाय हा काय भोग आणलं या ब्राह्मणाच्या वाट्याला. स्वतःच्या मुलाच्या हातून मार खावा लागतोय. पण काही का असेना तीच बर पोटाची खळगी भागवण्यासाठी भीक मागायला गेलं पाहिजे. हेच खरं. मी माझ्या पैशाची पितो. तुम्ही किती असता त्यांचा सस्ताच फक्त सोमगो हसता. तुमची म्हळ कोण काढता ता कोण सांगता. ओळखल्या ओळखल्यात का ना ओळखलं. मी सोमगो मडवा सगळ्यांची म्हळ काढणारो सोमगो मडवा. श्रेयान नीट राहा. एका दुसऱ्याचे कपडे घेत आणि कपडे धुक घेत आणि त्यांची सगळ्यांची म्हळ काढत. काय करत बस त्याच्यावर आमचो धंदो तो चालता असो तसो. या माझा काय करत ह्या घेतल्याशिवाय माझा मुला कपडे घेतो आणि माझ्या चढवाकडे काय माझा चढू करमान मेला तयार होला खडे.
इथले कपडे गोळा करून घेऊन येते म्हणून. पण बाबा तरी आलेत ना. प्रथम पाहो बाबा आले की. ओ बाबा, ओ बाबा, वाटत होतं हे तरी गावामध्ये गेले ना नुसते येणारे नव्हे, ते फक्त ठोचून ठोचून येतात आणि काहीच करत नाही. आणि तरी काम तरी काय येतं ना. ओ बाबा, इथल्या मेल्याचा कुत्रा येईल आता. ओ बाबा, मी आले, मी तुमची मुलगी. हो चंद्रिका. चंद्र्या, एवढाक नाही ना, काय एवढाक नाही ना. बाबा, काय सांगता, मला ओळखत नाही तुम्ही. नाही ओहो, तुमची कन्या. कन्या. आज मला वाटलं जास्त झालं यांचं. अहो बाबा, वाईट काम, काय झालं, वाईट काम. उतरत नाही. ओ बाबा, काय करता ते तुम्ही. या इथे. हे आतपासून दूर यायचं. ओ बाबा, काय करता तुम्ही. या साऱ्या लोकांचे तुम्ही कपडे घेऊन आलात. आपण गरीब आहो बाबा. काय काय सांगता तुम्ही बाबा. काय सांगतो चढवा. सगळ्यांची मळ काढू की आणि आम्हीच मरू खया. होय ना बाबा. हे बाबा तुम्हाला चांगलं ज्ञान आहे ना. हो बाबा, या साऱ्या लोकांची मळ आम्ही काढतो ना. पण मला सांगा हो बाबा, यांनी दिलेले पैसे तुम्ही दारू पितात आणि आमच्या पोटाचं काय. पोटाचं काय सांगणार. काय सांगणार. मग आजपासून असं करा, या साऱ्या लोकांचे कपडे मी धुतले ना, कपडे देण्यासाठी मी सुद्धा जाणार. आणि जे लोक पैसे देतील ना ते मी माझ्याजवळ ठेवणार, तुमच्या जवळ अजिबात देणार नाही. तुम्ही दारू खाऊन झोपवतात पैसे. आज मी कुणाच्या तोंडावर पाहू. माका दिता लागू काय ते सोडू खायचं नाही, बंद करायची. जगतलोय कसं. काय म्हणजे अन्न मिळते ना 2 टाइम. 2 टाइम मिळतात आणि मधलो टाइम काय करतलो. हा? मधलो टाइम काय करतलो. मधी काय करणार. मधी बसून राहायचं. जमत नसेल ना इकडे फेरफटका मारायचा. पाय गळले कुणी मला. काही देईल. ऐकलात ना. हा. पण बाबा कसं आहे माहितीये का, तुम्ही मला जन्म दिला, हा. तुमची बाबा कन्या म्हणून मी वावरते या संसारामध्ये. पण बाबा त्याचा काय उपयोग. तू रडा नको. मी पण काय करतो बाबा, या मडवळ जातीमध्ये मी जन्माला आले खरी, पण बाबा नाही, यापुढे स्वस्त बसणार नाही बाबा. पण बाबा, आमचा जरी कपडे धुण्याचा व्यवसाय असला ना, आता तो आपल्याला फार दिवस जमणार नाही. पण बाबा पहा तरी, ही सारी लोक ना दयाळू मायाळू आहेत बाबा. या साऱ्यांच्या समोर आपण नाच गायन करूया. नाच करतो. हो बाबा. आणि नाच गायन केल्यावर कुणीही 5-10 रुपये आम्हाला देतील हा. आणि त्याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह करूया बाबा. नाही तर कारण नाही या जगण्याचं योग काहीच होणार नाही बाबा. आजपर्यंत आम्ही प्रत्येक गावोगावी जातोय बाबा, पण त्याचा काहीच उपयोग नाही बाबा. एकटी स्त्री आहे बाबा मी, आणि एकटी स्त्री या साऱ्या लोकांच्या समोर कशी काय जाणार. प्रत्येक गावोगावी कशी काय फिरणार बाबा. तुम्ही आई होती तेव्हा तुम्ही जायचे, आणि आई गेल्यावर तुम्ही दारू प्यायला लागलात बाबा. बाबा कसं काय होणार. नाही बाबा. रडा नको गो. रडा नको. बाबा रडू नको तर काय करू. बाबा मी एवढं बोलते तरी तुम्ही हसतात. काहीच नाही तुम्हाला. ही सारी प्रजा काय म्हणेल. एखादी कन्या आपल्या बापासाठी तळमळते, बापाचं पोट कसं भरेल याची या कन्येला चिंता लागली बाबा. पण बाबा तुम्हाला या कन्येची काळजी नाही हो. कारण रडू नको. लहानपणापासून तुम्ही मला कपडे धुण्यासाठी सांगितलात, आणि कपडे धुवून साऱ्या लोकांनी जो काही पैसा दिला ना तो तुम्ही दारूसाठी वापरलात. आणि ही कन्या आज पोरकी झाली. आई असताना कुणाच्या तरी दारावर जाऊन भांडी कुंडी घासायची, पण आता तुम्ही लावून देत नाही बाबा. मग ही सारी प्रजा आहे ना आपली,
किती मायाळू आहे बाबा. नक्कीच ते काहीतरी देतील, पण आम्हाला फुकट खायची सवय नाही बाबा. या साऱ्या लोकांच्या मनाचं समाधान होईल ना, त्याच वेळी आम्हाला ते पैसे देतील. नाहीतर बाबा कुणीच देणार नाही. पण पैसे मिळाल्यावर ना तुम्हाला देणार नाही मात्र, कारण तुम्ही दारू पिणार. आता मी तुमच्याकडे दारू याला दिले, उद्यापासून याला सुद्धा सवय लागते. आणि म्हणूनच तू सुद्धा खायची नाही, तू त्यांना दे. पण बाबा आपण असं करूया, मायबाप माऊली आमच्या जवळ लक्ष द्या, कारण आम्हाला तुमचे फुकटचे पैसे नको आहेत. आमचं नाचगायन पहा, आणि नाचगायन जर आवडलं असेल ना तरच आम्हाला पैसे द्या. कुणी 10 रुपये द्या, 20 रुपये द्या, 50 रुपये द्या, जे तुमच्या तोला मोलाचं असेल तेवढे द्या. पण आम्हाला फुकट नको. आमचं नाचगायन पहा, नृत्य पहा, आणि नंतरच आम्हाला पैसे द्या. नंतरच आम्हाला पैसे द्या. तर माझे बाबा दारू पितात ना, म्हणून मला हे सारं करावं लागते. आणि ते जर खंबीर असते ना तरी पण हसतायत ते. त्यांना कसलंच दुःख नाहीये. एखादी कन्या आपल्या बापासमोर रडते तरी बापाला काय नाही. पण असू दे, तुमच्या जवळ जे असतील ना ते आम्हाला द्या. आम्ही पोटासाठी नाचलो आणि नक्कीच आमचं फळ आम्हाला मिळालं. होय ना बाबा, जो माणूस कष्ट करतो ना त्याला एक ना एक दिवस तो फळ देत असतो. पण नाही बाबा, या साऱ्यांच्या मनाचं समाधान झालेलं नाही, कारण हे नृत्य गायन त्यांना आवडलेलं नाही. आणि म्हणून बाबा त्यांच्या मनाचं समाधान झालं नाही. या जर साऱ्यांच्या मनाचं समाधान व्हायला हवं ना तर बाबा त्यांना आगळं वेगळं नृत्य दाखवलं पाहिजे. असं कसं दाखवणार? त्यांना जर नृत्य दाखवायचं असेल ना तर आता आम्ही गलास नृत्य दाखवूया. आणि ते जर गलास नृत्य दाखवलं असेल ना तर अशी सुद्धा आजीबाई सुद्धा आमच्या जवळ येणार, कारण तिच्या जर मनाचं समाधान झालं ना तर ती पुनश्च दुसऱ्या आजीबाईला सांगणार. असंच कर म्हणून
मग दुसऱ्याच्या सुद्धा मनाचं समाधान व्हायला असेल ना तर गलास नागिनीच्या तालावर गलास नृत्य दाखवलं पाहिजे. आणि हे बाबा तुम्ही कदापि पाहिलं सुद्धा नसाल. हा तुम्ही पाहिलं नाहीत ना, मग आता तुम्ही सुद्धा पहा. या साऱ्या लोकांसमोर तुम्ही सुद्धा पहा बाबा. आमचा खेळ आवडलाय आणि खरोखरच त्यांचे पैसे नव्हे तर या साऱ्या लोकांचा आशीर्वाद सुद्धा आम्हाला आहे. आणि म्हणूनच आमच्या पोटाचा विचार त्यांनी केला. क्षणभर काही का असे ना आमचं नृत्य गायन त्यांना आवडलंय. आणि एवढंच नव्हे, पुढल्या वर्षी सुद्धा या देवीचा महोत्सव होणार ना, त्या अगोदर या साऱ्या लोकांनाही देवी याच्यापेक्षा दुप्पटने पैसा देणार आहे. यांची साऱ्यांची भरभराट होणार असा या देवीचा सुद्धा त्यांना आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच जेणे कोणी दिलं नसेल ना त्यांना देवी इच्छा होऊन करणार द्यायची. हो नक्की, कारण वर्षातून एकदा असतो महोत्सव आणि साऱ्यांना देवी देण्याचा आशीर्वाद देणार. मग बाबा असं करूया, हे सारं आहे ना पोटापुरती तर मिळालं आहे बाबा, लवकरात लवकर. पण बाबा हे पैसे मिळाले बाबा, पण या पैशांचा काय उपयोग बाबा? साऱ्या लोकांच्या समोर नाच गायन केलं बाबा मी, नाचले बाबा, पण याचा काय उपयोग बाबा? काय बाबा उपयोग? काय पैसे आहेत ना बाबा, या पैशाने आमची काय इच्छा पूर्ण होणार नाही बाबा. या बाबा समाजात तोंड दाखवायची जागा नाही मिळाली, तोंड दाखवण्यासाठी जागा नाही हो बाबा. तुम्ही जर असे दारू काढलात ना तर सारा समाज काय म्हणेल? एखाद्या मडवळाची पोरगी असं जर नाच गायन करून जर पोट भरत असेल ना तर बाबा काय उपयोग त्याचा?
जगण्याचा. नाही बाबा, बाबा या विश्वास जगायचं नाही. नाही बाबा, यापेक्षा इथं आत्मघात करावा. थांब करीत येताय आत्मघात आत्मघात करायला जात होते एवढ्यात तुम्ही थांब म्हणालात. थांब म्हणतोय का म्हणून? आज स्वतःच्या जीविताला कंठाळली. हो. जे दारिद्र्य तुझ्या पदरी आलं, हा. जेणेकरून स्वतःचा देह नष्ट करण्यासाठी तू तत्पर ठरलीस. हो ना. पण एक लक्षात ठेव, काय ते? जो माणूस या विश्वाच्या ठिकाणी मनानं मेला, हा. तो शरीराने कधीही पुढे जाऊ शकणार नाही. मग काय केलं पाहिजे? याच्यावर एकच मार्ग. असा कारण कोणता मार्ग? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुख दुःख हे सामावलेलं आहे. बरोबर आहे. सुखा मागून दुःख येतं, दुःखा मागून सुख येतं. हा. दैवाची दुर्विला साथ येते प्रत्येक माणसाचा नागेला नसतो. हा. विधीचा विधान, नियतीचा न्याय, काळाचा कायदा माणसाला कधी खोडता आला नाही. बरोबर आहे. तर मग तुझ्या जीवनात घडलं गेलं, पण याच्या पुढील मार्ग मी तुला कथित करणार नाही. असा कोणता नारद महामुनी? आणि तो मार्ग कोणता असेल असा कोणता मार्ग? ऐक म्हणतोय. पहा, समोर दिसणारे ते शिवालय. बापरे. समोर दिसतंय ते शिवालय, आणि त्या शिवालयाच्या ठिकाणी हा. तू जावस. त्या शिवमंदिरापर्यंत आम्ही जावं. तू जावं. हा. आणि एवढं तर नुसतं नव्हे, काय केलं पाहिजे? तुझ्या हाती वरमाला हवी. वरमाला. बरं, मला घेऊन गेलं पाहिजे. हा. मग नित्यशा ज्याप्रमाणे ज्या देवाची भक्ती करण्यासाठी, हा. भजन पूजन करण्यासाठी ज्याप्रमाणे हा. पुष्प घेऊन जातेस ना, हा. त्याचप्रमाणे एक वरमाला तुझ्या हस्ते हवी. ज्या देवाची भक्ती करण्यासाठी मी जात असत्यावेळी हा. एक माझ्या हातामध्ये वरमाला घेऊन जावी. हा. आणि ती काय करावी? तिथपर्यंत गेल्यानंतर हा. प्रथम दर्शनी, प्रथम नेत्री जो तुझ्या पुरुष दिसेल, काय? त्याच्या कंठीती वरमाला परिधान कर. म्हणजे नारद महामुनी, हा. जो प्रथम भक्ती करत्यावेळी जो पुरुष दिसेल त्याच्या कंठी मी ती माळा अर्पण करावी. निश्चित. पण नारद महामुनी, हा. तुमचं म्हणणे योग्य आहे, पण शंका निर्माण होऊ लागली. अशी कुठली संख्या? ओ, एखादा आंगळा पांगळा मिळाला तर? तो कुणीही असू दे, तो आंगळा असू दे, पांगळा असू दे, कुणीही असू दे, हा. ज्याप्रमाणे मी तुला कथित केलंय हा. त्याप्रमाणे त्या मार्गाचं अवलोकन कर. जीवनात निश्चित तुझ्या यशप्राप्ती तुला होईल. नाही, हे ते मामुनी. तुझं दुःख आहे, जे दारिद्र्य तुझ्या पदरी आहे, हा. हे निश्चित दारिद्र्य नष्ट होईल. पण नारद महामुनी, मानवानी आहे ही कधी भंग पावणारी सतेज अभंग आणि अभंग आहे. नारद महामुनी, हा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या शिवलिंगाच्या मंदिरापर्यंत जाईल. हा. त्या शिवशंभू महाराजांना अडवण्याचा प्रयत्न करीन. आणि अडवून झाल्यावर जो प्रथमचा पुरुष माझ्या नेत्रासमोर दिसेल ना, हा. त्या पुरुषाच्या कंठी मी माझ्या हातात असणारी वरमाळा घालीन. पण नारद महामुनी, आशीर्वाद द्या म्हणजे लवकरात लवकर जाईल. आशीर्वाद तुझ्या गोष्ट नाही. बाबा, लवकरात लवकर जाईल. तुम्ही सुद्धा माझ्या समोर द्या. त्या शिवलिंगाच्या चरणी गेलं पाहिजे आणि भक्तिमय मोठ्या आशेनं भक्ती करूया. नारद महामुनीने सांगितलेला शब्द कदापि खोटा होणार नाही. मग नारद महामुनी निघालो आम्हाला. या आशीर्वाद.
आहे